आपण दुसऱ्याचे झाड लुचायलो, आपण संस्कृत्या पण दुसऱ्याच्या बोकांडीवर घेतल्या. आपल्याकडे दिवा लावणं ही शुभ पद्धत आहे. बाई बाळंतीन झाली, डिलिव्हरी झाली की हॉस्पिटलमध्ये दिवे लावतात काय काय बाया. 5-7 दिवस जर ती बाई तिथे राहिली ना, एखाद्या वेळी डॉक्टरला आवडू न आवडू पण त्या दिवा लावतातच. आगा सटवीची राती नवी संमीजी वाती. आणि आपण वाढदिवसाच्या दिवशी व्हायलो, किती हलकटपणाचं टोक आहे. आपल्याकडे माणूस मृत्यू पावल्या दिवा लावतात, अंत्यविधी झाल्यावर 10 दिवस त्या जागेवर दिवा लावतात. आपल्याकडे बलिपिंड देताना यज्ञ केला, हवन केला की भातावर पिंड देखतात, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात. दिव्याची पद्धत आहे आपल्याकडे. आणि वाढदिवसाची शेतामध्ये जर रास भरायची असेल तर शहरात दिवा नेत होते. इतकी दिव्याची पद्धत आहे. आपण वाढदिवसाच्या दिवशी दिवे व्हायलो. काही काहीचे वाढदिवस इतके हलकट, केक तोंडाला लाव, केकामध्येच तोंड घातलं एका माणसाचं, जागेवर पोरग मेलं. त्याच्या नाका तोंडात केक गेला ना, हवाच घ्यायला भेटली नाही. एकाचा वाढदिवस आणि एक जागेवर मेलं. काय ते केकन, काय ते सोंगन, काय नाटक. वाढदिवस करायचा, हार घाला, गंध लावा, अक्षिदा लावा, ओवाळा, अक्षण काढा, ही पद्धत आहे. अहो दम नाही कीर्तनायला आणि भागवतायला. जिवंत माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. एका मोठ्या घरी आम्हाला घरी बोलवलं, आम्ही बैठकीत 2 जण बसलोत. मी एक जण माझ्यासोबत होत, त्याला म्हणलं अरे काय यांच्यावर देवान प्रसंग आणला, काय लेकरू गेले यांचं. आम्ही फोटोकोड पाहलो, तोपर्यंत बाई आली म्हणली महाराज हा अहमदपूरला शिकायला आहे. अरे बापरे. बहीण मग याला फारकच काय घातला. ते वाढदिवसाच्या दिवशी म्हणलं बाई सुटकेसमध्ये ठेवून द्या फोटो. इतक्या चिमुकल्या लेकराला वाढदिवसाच्या दिवशी हार घातलेला फोटो तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलाय. असं लावत नसतात मंजुळा. चतुरा असं वेडेवानी करू नकोस बाई. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, शास्त्र. आपल्या घरातली गेलेली माणसं त्यांचे फोटोचे चित्र प्रतिमा दक्षिणेकडे तोंड करून असावं, नाहीत लावतात. आपल्याकडे तर्पण जर करायचं असेल, माहीत नाही आपल्याला आपले वडील आजोबा कोण्या दिवशी गेले, त्या दिवशी तर्पण करण्यासाठी 4-2 लोक बोलवतात. ते तर्पणाचे मंत्र म्हणत असताना विधियाम निषदो सव्यापसव्य सव्याना जायते वृष्णिर्वृष्टिभराया यज्जायते सर्वाश्रुतो पितरो तृप्तावसः यज्जायते मुच्यते मुच्य सर्वस्थितः रक्तांबर सकला श्वेता भयभावितिहा येतो काल सर्परस्तुरी शांतिरे भवति व्याप्तिरो जायते सर्वः निधिपदे सर्वहाप्तिष्ठि त्रिपिंडी सर्वस्थितः दक्षिणाधिपतये नमः मुखप्रभाभ जायतो येन तर्पणोस्थिरः. दक्षिणेकडे तोंड करून तर्पण विधी करतात. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. तुम्हाला तर नाशिक जवळ आहे, तुमच्या नाशिकला तर कुंटलन तर्पण होतंय. हे तुम्हाला मी सांगायची काय गरज आहे. एमडीला डी फार्मसी केल्यानं कशाला शिकवायचं आहे का नाही. डी फार्मसी झाल्यानं एमडीला कशाला शिकवणार नाही का नाही. तुमची एमडी झालेली, तुम्ही नाशिक जिल्ह्यातली माणसं आहेत, मी कशाला शिकवतो. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. काही नाही करायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. आपल्या शास्त्रात जे पोषक किती घेतलं पाहिजे माणसं. बघा हो, अहो मिस्त्री काम करणारा, सिमेंट कालिणारा मुसलमानाचा मिस्त्री तर श्रीमंत मुस्लिम त्याची संस्कृती मोडीत नाही हो, मोडीत नाही. आपल्या लग्नातले मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. ताईगण बाईगण व घरा आडाल्यावानी काही पण असे करतात. काय मूर्खपणाचं टोक आहे. दमे का सप्त्याला भागवतायला कीर्तनाला रामायणाला कोणाला गुण येतोय. असो ते चवन एकदम तरुण झाले. हे कुळ कोणाचं होतं माहितीये का. उद्या परवाला सांगितलं असं तुम्हाला. उद्याच्याला शर्यती राजा, शर्यतीला अनर्थ नावाचा पुत्र, अनर्थाला रेवत नावाचा पुत्र, रेवताला रेवती नावाची कन्या आणि रेवती नावाची कन्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भावजई बलराम दादाची पत्नी. आपल्या मुद्द्यावर येऊ. अमृत आणलं, वाटाघाटी करायची ठरलं. भगवान विष्णू परमात्म्याने रात्री सभा घेतली आणि सर्व देवांना सांगितलं लक्षात घ्या आपल्याला अमृत प्यायचंय. वारुणी नावाचं मध्य राक्षसांना द्यायचंय, पण पंक्ती 2 बसतील. एक राक्षसाची पंगत असेल, एक आपली पंगत असेल. पण लक्षात ठेवा अमृत मी वाहणार, पण मी देवाच्या रूपात नाही वाहणार, मी मोहिनीच्या रूपात वाहणार. सर्व देवांना सांगितलं मी मोहिनीचं रूप म्हणजे स्त्रीचं रूप घेईल, त्यावेळेला तुम्ही आकर्षित होताल. पण लक्षात घ्या मी वरून बाईन आतून बो आहे. काय सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं.
नाना मी वरून बाई ना आतून बॉय, येडेवाणी करू नका. सगळ्या देवाला सावध केलं. पण राक्षसामध्ये एक राक्षस महाचतुर होता. त्या राक्षसाचं नाव होतं राहू. हे देवाच्या पंक्तीत बसलो. संगतीचा लय मोठा लाभ आहे बरं का. हे बा संगतीमध्ये इतका फायदा आहे आणि संगतीमध्ये इतकं दुःख आहे ते विचारूच नका. एक बाई बाजारात गेली आणि 2 बरण्या आणल्या प्लॅस्टिकच्या 5-5 रुपयाच्या. प्लॅस्टिकच्या बरण्या 5-5 रुपयाच्या. 1-1 किलो माल बसवत होता. एका बरणीमध्ये तूप टाकलं आणि एका बरणीमध्ये मीठ टाकलं. मीठ 10 रुपये किलो नाना काका आणि तूप 650 रुपये किलो. लोण काढायचं तूप होतं. बरणी केवढ्याची होती? 5 रुपयाची. जिच्यात तूप टाकलं तिची किंमत किती झाली? 655. जिच्यात मीठ टाकलं तिची किंमत किती झाली? बरणीचे 5 आणि मिठाचे 10, 15. बरण्या दोन्ही किती रुपयाच्या आहेत? 5-5 रुपयाच्या. एका बरणीची किंमत किती वाढली? 650. एकीची किंमत किती वाढली? 10 रुपयानं. कशाचा परिणाम आहे? संगतीचा. तुपाची संगत केल्यामुळे किंमत इतकी वाढली, मिठाची संगत केल्यामुळे संगत इतकी घडली. परिणाम पुढचा आहे का? तुपाची बरणी कुठे ठेवते आणि मिठाची बरणी चुलीपाशी. शेकानच वाकली, थोत्तर एकीकडे आणि बुडी एकीकडे. तुपाच्या बरण्या वाकलेल्या पाहिल्या का तुम्ही? मिठाची बरणी आधी काय 10 रुपये किलोचं मीठ वाकू द्या. तोंड एकीकडे बुडी एकीकडे, मधात वाकलेली. कशाच ताकद आहे? संगतीची. ज्या बरणीला तुपाची संगत झाली तिने पुन्हा संगत सोडायची नाही. पण तूप संपल्यावर बरणी वाट्यावर आली आणि दीपावलीला मेंबर जास्त वाढले. मुलीचे मुलं, मुलीच्या मुली, कोतवाला 2च होते. मग ज्या बरणीतलं तूप संपलं तिला छिद्र पाडी सुतळी लावली आणि एका नातानं ती बरणी तिकडे नेली. संगत सज्जन की करले. चांगल्याची संगत करायची, फायदा होत असतो माणसा. बघा देवाच्या पंक्तीत बसला हा व्यक्ती राक्षस. देवाच्या पंक्तीत बसल्याच्या नंतर काय मोहिनी स्वरूप घेतलं. एका हातात अमृत, एका हातात मद्य. मद्याचा हात राक्षसा कोणी, अमृताचा हात देवा कोणी. पंगत बसलेली आणि प्रत्येक राक्षसाला वाटायचं मला भेटावं. सगळ्याच्या मांडीवर बसली आणि स्वतःची दिसत होती, दुसऱ्याच्या मांडीवरली दिसत नव्हती. बोलूनच गेला. कळालंच नाही अमृत प्यालो का दारू प्यालो. पण इकडं वाढ्याच्या नंतर आता देवानं सुरू केलं. उदघोर भगवान्नोद प्रपूर्णेन भवपूर्णमुच्यते जठरानलो तृप्तावसानां सर्वास्थित पूर्णो पूर्णभवस्थितायां पूर्णामृतो सर्वस्थितो पीयूषो सर्वास्थिताया यज्जायते नाहम उदरोस्विहाय. असा श्लोक म्हणायला सुरुवात केली. आपल्याकडे श्लोक म्हणण्याच्या पद्धती सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. कसले श्लोक पंक्तीत म्हणायचे, कसले पण म्हणता येत नाहीत ना अण्णा. कसले पण श्लोक. अरे अधिकारी महात्मे, या जगताप कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी स्वामीजी आले. आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना साष्टांग प्रणिपात. मूळ कथेवर येतो. गुरुवर्य रघुनाथ बाबा सुद्धा आहेत. राक्षसाच्या प्रत्येकाच्या मांडीवर मोहिनी होती. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. अमृताची साठवाटी करी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मस्त झाली राक्षस मद्य पिऊन. देवांना अमृताची वाटणी झाली. हा राहू नावाचा व्यक्ती एकीकडे सूर्य आणि एकीकडे चंद्र दोघांच्या मध्ये बसला. आपल्याकडे पाय धुवून जेवायला बसत असते. कोरोनानं शिकवलं बरं आपल्याला ना ना डॉक्टर साहेब. कोरोनाने स्वच्छता दिली. स्वामीजी कोरोना यावा अशी माझी इच्छा नाही, पण कोरोनानं माणसाला स्वच्छतेचा संदेश दिला. हातच धुईने गेले. हो, बाहेरून आल्यावर पाय धुईने गेले, मांडी घालीने गेले, तसेच जेवू लागले.
आपल्याकडे संस्कृती होती, लघुशंकेला गेलं की चूळ भरा, बहिर्दिशेला गेलं की पाय धुवा. ह्या कोरोनानं शिकिलो माणसाला पहिल्या वळणावर आणलं, पहिल्या वळणावर आणलं. पाय धुवायची, महात्म्याच्या पंक्तीत बसले असते तर शर्ट काढून बसायचं, असा नियम आहे. पाणी फिरवायचं मुंग्या आत येऊनी म्हणून. हो, एक जणाला विचारलं, का हो जेवताना पाणी? आज नाना जरा जरासं लांबण बरं, आज मला तर दूर जायचं म्हणा, पण आता कृष्ण जन्म करावाच लागतोय आज. आमच्याकडे यशवाडी नावाचं एक संस्थान आहे. उद्या 15,000 लोकांचं अन्नदान असतं शनी अमावस्याला, फार मोठं. 20-20 किलोमीटरहून काही लोकांचे पायी जाण्याची प्रथा आहे. तिथं पायी येतात मोठी मोठी लोक, फार मोठं संस्थान. 2-4 कोटीचं मंदिर आहे, जोधपुरी दगडाचं. तेलाचे मारुती आहेत तिथं. सूर्याचं शनीचं अधिष्ठान असतं त्या देवतेमध्ये. जसा वेळ भेटेल तसं बघत राहू. आणि मग पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. बसा स्वामीजी. हल्ली काय झालंय आपल्याकडे, श्लोक म्हणण्याच्या पद्धती काही म्हणायलीत. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळीवाणी. असले श्लोक असतात का? राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर मुतून गेला. बसायची जागा हाणायला पाहिजे नालायकाची. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. स्वामीजी शेषाचं रूप काय? सर्प. मग लक्ष्मण जर शेषाच्या सर्प रूपात आहे तर काय उंदराची माय येली त्याच्या ताटात मुतायला? हा तर सिद्धांत कळतो का नाही तुम्हाला? लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. उंदीर कोणाला भेटू? सर्पाला. काय हिंमत आहे त्याची? काय तयाची माय व्याली. कसं शक्य? हा श्लोक म्हणणाऱ्याला इतकं हाणायला पाहिजे की पुढच्या वर्षी काल्याच्या दिवशी त्याचा दावा यावा. नालायक असले श्लोक म्हणत असते तो कुठं. काही काही तर इतकी भांडणं श्लोकात. त्याची नकटी बायको गरवार रे, हे असले श्लोक असतात कुठं जेवताना. भक्तव्यान सुदेयती पंगतीना, अन्नपूर्णे भय जठरान लोना. तृप्तावसाना रसनाति प्रियो, पारणिरोरजायं रसना भयाना. दंतादिवोष्टे कालव्यास्तिताना, सुखदो भयाना नाम चिंतयामि. भोक्तो सदाया मखेषु पुण्य, गोपाल कृष्ण भगवान. हे श्लोक म्हणायचे ना. काही श्लोक तुला ढगायला लागली कळ गाणं पाठ असेल ते म्हणतो का जेवताना? फार सुंदर श्लोक म्हटले. पाणी फिरवलं. घंटा कशा करता वाजितो अजून लय घंटा येईल पत्ता नाही. एक जण म्हणला घंटा याच्या करता वाजवायची, मी आलो म्हणून देवाला सांगायचं. ते झोपलेले होय. देव ज्याच्या नावानं झोपला त्याला भिंतीला टेकलेला असते. त्याच्यापुढे शेणाचा गोळा असते. 2-3 उदबात्यान म्हाताऱ्या रडायल्यात, कसे दिसायलेत बाई. मी आणलं ते तिकून आहे, मी ऐकून. देवाला कुठे झोप आहे? देव ज्याच्यासाठी झोपलाय त्याचं इहलोकातली यात्रा संपली. जिवंतासाठी देव झोपत नाही. घंटा वाजायला एक नाद आहे. नाद लुब्ध भय घंटा भयाना, चित्तर भ्रष्टिर भयतति जाये. सुधाति छंदम फराति कोपम, विन्मिक्षया मस्तिक्षाना. ती घंटा सुद्धा अशी असावी, कासं किती, पितळ किती, तांब किती, त्याचा लोलक किती, त्याचा नाद उमटल्याच्या नंतर हृदयावरलं प्राबल्य गेलं पाहिजे. चित्त शुद्ध स्थिर झालं पाहिजे आणि देवाचं दर्शन घेण्याकरता गोड. नाही तर जवळी नाही चित्त काय मांडलेले प्रेत. ह्याच्याकडे घंटा आहे.
पाणी का फिरवावं त्यासाठी शास्त्र आहे. श्लोक का म्हणावा, आपण जेवत असताना श्लोक म्हणून गजर करावा, म्हणजे श्वास नलिकेमध्ये आणि अन्न नलिकेत असलेला अडथळा तो दूर होत असतो, मग आपल्याला ठसका लागत नाही. हे झालं विज्ञानाचं कारण. आणि म्हणून शास्त्राची खुट्टी हाणली. श्लोक म्हणे जा, जसा मोकळा होतो स्वामीजी. श्वासनलिका मोकळी होती, अन्ननलिका मोकळी होती, फायदा नाही त्याच्यासाठी. भात अगोदर का खावा याचं सुद्धा शास्त्र आहे. पण बरीच लोक भाताच्या बोकांडीवर दुरून ठेवतात. दुरणाच्या खालीच भात दाबला, लय दूर न्यायला कळत नाही, भात दुरणाखाली दाबीत नसतील म्हणून. का हे पण आता भागवतकाराने सांगावं. चला पुढे सरकू. असंच लांब होतं बघा, उभा ठेव थांबलं की रान कमी होतं. मग हा मध्ये बसला, हे श्लोक म्हणत असते, त्यानं द्रोण तोंडाला लावला. एकीकडे सूर्य आणि एकीकडे चंद्र. अरे म्हणे हे आपलं नाही. तोपर्यंत सुदर्शन सोडलं तुकडे, एक राहू एक केतू. पण बेट्यावर तुम्ही आम्हा दोघांना का दाखिलं, म्हणून आजही चंद्राला आणि सूर्याला ग्रहण लागते राहू केतूचं. काय शास्त्र. हे समुद्र मंथन झालं. या समुद्र मंथनामध्ये माझ्या भगवंताने एक अवतार घेतला. कुर्मरूप धरी धरी घन श्याम ग, पर्वताशी पाठ देई देई घन श्याम ग, कुर्मरूप धरे धरी घन श्याम ग. ती मंद्राचल पर्वताची रई लाईत असताना कासवाचं रूप धरलं. बायकांनी रई लावली पाहिजे. अष्टांग हलते स्त्रीचे. सव्यास्तितो पारणिरो भयाना, जन्नो जंगा भय कटीची जायम, सव्याप सव्य नलास्तिताना, मंथे शुक्रिया दधी मंथिताना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, करू दे मंथना, करू दे मंथना बाळा, करू दे मंथना, सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. छट रव्या फेकून दिल्या, त्याच्या मांजरा जाळल्या. त्या रवीला 2 मांजरा असतात ना दोराला, चढ जाळ. आता मिक्सर नावाची रई आली, मध्ये लोणी टाकलं की एका मिनिटात जिकडं तिकडं कार्यक्रम. चला असू द्या. रई लावली, खाली जातो ती म्हणून कासवाचा अवतार. मंदिरात कासव का असावा याचं फार मोठं तात्विक उदाहरण आहे. कधी जर या परिसरात कीर्तन असलं तर आठवण करून द्या अण्णा, कासवाचं मुद्दाम सांगेल. पुढे सरकतो. वरा अवतार झाला हिरण्यक्षासाठी, नरसिंह अवतार झाला प्रल्हादासाठी, कुर्मा अवतार कासवाचा झाला 14 रत्नासाठी. भगवंताने एक वामन अवतार घेतला. राक्षसांच्या अंतकरणामध्ये द्वेष निर्माण झाला. बळीने विश्वजित नावाचा यज्ञ केला. हा यज्ञ केल्याच्या नंतर देवांना पुन्हा प्राबल्य, दुर्बलता आली, दुबळेपण आलं देवांना. स्वर्गावर आधिपत्य राक्षसांचं झालं. काय करावं म्हणून जगाच्या मालकाने एका माऊलीच्या पोटी अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे वामन भगवान की जय. वामनांच्या हातामध्ये कमलंडू आहे, हातात छत्री आहे, बगलात दर्भाची चटई आहे, पायात खडावा आहे, खुजट रूप आहे. वामन अवतार. हातामध्ये पळसाचा दंड आहे. का घेतला असेल पळसाचा दंड? पितृशमनाचा विधी पळसाचा दंड असतो, त्याच्याकरता पलश लागतो, पळसाचं लाकूड. आपल्या आजोबा पंजोबाचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, पोळ्याच्या अमावस्या असतील, या पोळ्याच्या दिवशी पळसाचं लाकूड भिंतीला ठेवायचं, त्याच्यातलं ईदभर कापून वरी अलकडीला टांगायचं. आपल्या आजोबा पंजोबाचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी त्याचा पाठ काढायचा आणि आपण जो पितर ठेवतो त्याच्या पायाखाली तिची पट्टी द्यायची आणि पाय धुवायचे. पितृदोष शमन. पळसाच्या लाकडात फार, कारण 11 वनस्पतीपैकी हवनासाठी पळस सुद्धा लागते. फार मोठी ताकद आहे त्याच्यात. वामनाने पळसाचा दंड घेतला. बलीचा यज्ञ चालू होता. त्या यज्ञात प्रवेश केला. द्वार खडा भगवान बली तेरे, द्वार खडा भगवान भिक्षां देहिमा. राजा बळीच्या पत्नीनं 2 मुठी 3 मुठी तांदूळ आणि 3 मुठी खारका टाकल्या. राजा बळी आले. बळीनं सांगितलं
सूर्याच्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर सूर्याच्या तेजाला लाजवील इतका तेजस्वी महात्मा आलाय. हा महात्मा नसून कोणीतरी अधिकारी असेल. सांगितलं महाराज जे आपण काहीतरी मागा. अरे सांगितलं मी आत्तापर्यंत काही मागतच नाही. ते खोटं बोलत होतं. कोण महाराज होतं माहिती तुम्हाला? पंढरपुरात नकोय म्हणे. राजा बळीच्या एक शपक पुरा आहे. मला शास्त्राधार पुराणाधार वेदाधार नाही. राजा बळीच्या यज्ञ मंडपात एक जोडा बांधलेला होता. जोडा म्हणजे बूट उलटा. आमच्या यज्ञात आल्यावर मागावंच लागेल. नाही मागितलं की त्याला 3 जोडे मारायचे. देवाने विचार केला याच्या कशाला जोडे खायचे, याला तर वाजवण्यासाठीच आलो. मग काय पाहिजे म्हणे. राजा देताल का? हो 3 पावलं भूमी. सोडा संकल्प. ऊर्जेश्वतीचे पती षंड आणि आमरकाचे वडील मुनिश्री शुक्राचार्य दैत्यराज यांचे गुरु होते. सांगितलं राजा बळी हे महाराज नाही रे, हे महाराज नाही, हे पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे. राजा बळी हुशार होता. ब्रह्मांडाचा मालक जर पठ्ठ्याच्या दारात भीक मागण्यासाठी आला असेल तर माझ्यासारखा दातृत्वान कोण असेल. मला संकल्प सोडायचा. पण गुरुच्या लक्षात आलं बळी वाया जाईल. संकल्पासाठी 3 वस्तू लागतात. पाणी, तांदूळ आणि पुष्प. पाणी, तांदूळ आणि पुष्प. हातात पुष्प घेतलं, तांदूळ घेतले. पाणी सोडण्यासाठी जी झारी घेतली त्या झारीच्या नौका शुक्राचार्य बसले. आडाला म्हणून फोडीला डोळा बळीने शुक्र आंधळा केला. दान करत असताना आडवा आल्याच्या नंतर असं विघ्न येत असतं. शुक्राचार्याला एक डोळा झाला. वेगात सांगतो पुढे. संकल्प सुटला. ब्रह्मांड एका पावलात, 21 स्वर्ग 14 भुवन एका पावलात. राहिलेला कुठं देऊ? तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. पातळात घातलं. त्याच्या मागचा एक प्रसंग बघा कसा झाला. तर राजा बळीच्या मुलीचं नाव होतं रत्नमाला नावाची कन्या. ही रत्नमाला नावाच्या राजा बळीची कन्या हिनं वामनांना बघितल्याच्या नंतर तिच्या मनात एक वासना आली, असा सुंदर मुलगा आपल्याला असावा. भगवंतानं सांगितलं तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा इतकं तुझं पुण्य नाही, पण एक दिवस तू माझी माय समजून मी तुझं स्तनपान करीन. वासना होती स्वामीजी. भगवंतानं सांगितले की एक दिवसापुरती तुला माय समजील आणि मी लहानपणी तुझं स्तनपान करीन. काय हरकत नाही देवा, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. हिला हे वरदान दिलं आणि मग जगाच्या मालकानं ह्या 3 पावलं भूमीच्या बदल्यात एका पावलात बळीला पाताळात घातलं. तिची वासना लगेच बदलली. मेल्या, माझ्या बापाला पाताळात घालतो, तू माझं एक दिवशी दूध पेणारच आहेस, त्या दुधात तुला विष पाजून मारीन. देव म्हणला ते सुद्धा पूर्ण करीन. हीच राजा बळीची रत्नमाला नावाची कन्या पुढे द्वापार युगात कोण म्हणून जन्माला आली? पुतना. वा. भरुनी काळ कुटस्तनी पातली तये भूमी. ही पुतना, ही रत्नमाला, म्हणून तिचं नाव वासना आहे. वासना. पुतना कोण आहे? तो वासना आहे. ती पुढे जन्माला आली. देवाला मारण्यासाठीच भाव तिचा वासना. राजा बळी पाताळात येत. हटकेश्वर नावाचं भगवान शिवशंकराचं अधिष्ठान आहे. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, पाताळ. रसातळाच्या ठिकाणी सुंदरसं मंदिर. तिथं राजा बळी भगवान शिवजीचे भक्त. राजा बळीच्या दारामध्ये वाचमन कोण? पंढरपुरातला मालक. वाचमन. वाचमन. नारद एके दिवशी आले वैकुंठात. आईसाहेब रडू लागले. लक्ष्मी आईसाहेब म्हणले आईसाहेब रडायला काय झालं? फार दिवस झाले ते नाशिकच्या बाजाराला म्हणून गेले, लासलगावच्या, आणि वापसच नाही आले. असं कधी होतच नाही हो नारदा. लई दिवस झाले मी लासलगाव पण सगळ्या एसट्या बघायले, पण कोणाची एसटीतून उतरणत. नारदाला सिंहासन टाकलं बसायला, म्हणून सिंह प्रतिमा करण्याची पद्धत होती. नारद प्रसन्न झाले. नारदानं सांगितलं आईसाहेब तुम्हाला सांगतो पण कोणाला सांगू नका. ते लासलगावच्या बाजारातून सरळ रसातळाला गेले आणि बळीचा दार सांभाळायले. ठीक आहे. आईसाहेब एका पौर्णिमेच्या दिवशी गेल्या आणि राजा बळीला लाल रंगाचा दोरा बांधला. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी दोरा बांधत असताना एक मंत्र आहे, त्याच्यात बळीचं नाव असते. मी म्हणत नाही, गुत्त थोडं घेतलंय. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येते ना, म्हणून ते घरी गेल्यावर मंत्र पाठ करा तुम्ही. अण्णा सांगतो परवा दिवशी तुम्हाला 1 तारखेला.
बळीला राखी बांधली स्वामीजी. ही झाली बहीण. कोण? रुक्मिणी आई साहेब थोरे साहेब. बहीण झाल्या. महाराज इथे बहिणीने आपल्याला राखी बांधली. बहिणीला काय द्यावं अण्णा? काय देऊ तुम्हाला? हिला का गहू नव्हते ना, हिला का ज्वारी नाही, काहीच्या इथं तांदूळ नाहीत, काही तर हिच्या इथं कांदे नाहीत. लासलगाव मध्ये कांदे किती होऊ द्यायचे का नाही होऊ द्यायचे? जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. तिला काय करायचं? पैशाचं काय? साडीची गरज होय तिला? नाही पण ताई काहीतरी माग. काय नाही दादा, त्या दारातलं ते पोरग ते वॉचमन आहे. असू दे वॉचमन, पण बरं आहे तेच नाही ते. ती म्हणली तू यासाठी वॉचमन आहे पण मालक आहे ना. पौर्णिमेच्या दिवशी सुटला, तेव्हापासून राखी पौर्णिमेचा सण आहे. भविष्योत्तर पुराणातलं चरित्र वाचा. भागवतात बघायचं नाही. पुन्हा म्हणताल बाळ्या काही बोलव तू. हो, तुम्हाला जायचं इकडं नाशिकला आणि बसले तुम्ही औरंगाबादच्या एसटीत. तसं कसं तुम्हाला नाशिक गौसन? भविष्योत्तर पुराणातलं चरित्र बघा. राखी पौर्णिमा. मी काल बोलून गेलो. त्वष्ट्याला मारलं इंद्राने. ब्रह्महत्येचं पातक लागलं. कमळाच्या देठामध्ये बसला. त्याच्यावर कमळाचं फुल लक्ष्मीचं अधिष्ठान. हो, इंद्रानं बहीण मानलं. ती पौर्णिमा तीच होती म्हणून राखी पौर्णिमेचा सण आपल्याकडे आला. आपल्याकडे राखी पौर्णिमेचा सण एकच आहे. बहिणीनं राखी बांधा आणि त्याचा 2-4 हजाराला मुर्दा पाडावा. त्यानं नाही चांगली साडी घेतली की मेल्याचं माझ्यासाठी चट जळालं तिनं असं म्हणावं. असं नाही मंजुळा. राखी पौर्णिमेचा सण याच्यासाठी नसतो. त्याच्या पाठीमागं फार तत्व आहे. काही ठेवलं पाहिजे पाठीमागं. आपण कोण्या याच्यातली माणसं आहोत काही बघितलं पाहिजे. काय नसतं आपल्याकडे. एक जणाला विचारलं मला, महाराज दिवे काऊन लाईत दिवाळीला? मला माहीत होतं ते उपेक्षात्मक बुद्धीने विचारायले. त्याला जर माहिती करून घेण्यासाठी विचारलं असतं ना गव्हाणे साहेब तर त्याला पटकन सांगितलं असतं. माझ्या काय गोळ्या थोड्या संपलेल्या आहेत. पण त्याला दाखवायचं होतं मी किती हुशार आहे. म्हणलं काय आपल्याला काय नाही. तुम्हाला माहीत नाही महाराज काय झालंय. अति थंडी वाढली आणि सगळ्यांनी छतावर दिवे लावले की थोडी उष्णता वाढते आणि थंडी निघून जाते. वारे वा, बहादर आहे सुंबळ्या तू. तुला मेल्यावर मंदिरात मीठ लावून ठेवू म्हणजे कायमस्वरूपी तुझा आदर्श घेत जाऊ. दीपावलीच्या दिवशी दिवे लावणं म्हणजे यमाला दीपदान असते. यमाची मृथा नावाची बहीण होती, काळाची बहीण. तिनं सांगितलं दादा माझ्या घरात कोणीच मरू देऊ नकोस. यमानं सांगितलं ताई या पृथ्वीवर वाचण्यासाठी एकही नाही आला पण तू एक काम कर. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया 5 दिवस सर्व दिशेला दिवे तोंड करून दिवे लावा. एरवी कोण्याही दिशेकडे दिवाचं तोंड करत नसतात. माणूस मृत्यू पावल्यावर दक्षिणेकडे तोंड, बलिपिंड द्यायचा असेल तर दक्षिणेकडे तोंड. एरवी दीपावली एक असा सण आहे कोणीकडेही दिव्याची तोंड करा. यमाला दीपदान. या दीपदानामध्ये काळ प्रसन्न झाला आणि मृथा नावाच्या बहिणीला म्हणला ताई ह्या दीपदानाच्या पुण्याने एकच करील, तुझ्या घरातला केस पिकल्याशिवाय माणूस नेणार नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. या दिव्याच्या प्रकाशात काय शक्ती असती एका पुराणात फार माहिती आली. पुन्हा कधी जरी योग आला कीर्तनात मुद्दाम श्लोक घेऊन तुम्हाला सांगत राहील. ही आपली सण आहेत, ही आपली उत्सव आहे. याच्या पाठीमागं फार शास्त्र आहे, नाविन्य आहे. इकडे लक्ष्मीने भगवंताला सोडलं. वामनांचं प्रकट झालं. परशुरामांचा अवतार. निक्षत्री पृथ्वी केली. सहस्रार्जुन नावाचा एक व्यक्ती बलाढ्यशाली होता, थोडा उन्मत्त झाला. परशुराम प्रगट झाले. परशुराम हे माता रेणुकीचे पुत्र होते. परशुराम हे जमदग्नीचे पुत्र होते. 5 लोक अत्यंत स्वामीजी रागीट होते. आपल्या संस्कृतीत 5 महाराज इतके रागीट होते, त्याच्यापैकी एक जमदग्नी होते. म्हणून जमदग्नी गोत्राच्या पोराला पोरगी देत नाहीत. ज्याचं गोत्र जमदग्नी आहे का त्याला शक्यतो देत नाहीत. हो, जमदग्नी गोत्राच्याला देत नाहीत मुली. हो, जावायची कन्या रास शक्यतो नसावा. आता ज्याच्या कन्या राशीवाल्याचे झाले त्याचे असू द्या आता,
पण बायडाट्यावर ज्याची कन्या राशी त्यानं पटकन खोडून टाका उद्याच. ज्याची कन्या रास आहे का त्यानं ती खोडून टाकायची आणि दुसरे घालायची तिथं रास. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे कन्या राशीचा पोप. फार विद्वान होते मगर महाराज. हो, या महाराष्ट्राच्या मातीतला पौराणिक क्षेत्रातला बादशाह. तितकं पुराण पाठ असणारा या महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी जन्माला आलाच नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही. काही काही ना अहंकाराचे पदाचे गंड चिटकून घेतले असतील बाबा, तो भाग सोडून द्या. पण माधव महाराज मगरच होते. हो, गाथा नवनीत बघा, भाराचं गणित त्याच्यात आहे. काय टोक येते, काय विद्वत्ता असेल ती, काय नावी. एकही शब्द कीर्तनात पुराव्याशिवाय बोलायचं नाही. त्याचं नाव कीर्तन. चांगली चांगली त्या काळातली विद्वान शंका त्यांना विचारित होते. पण आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगली माणसं गेल्यावर मग आठवतात आपल्याला. काल एका माऊलीचं वाक्य मी ऐकलं. ज्याने अनाथाच्या लेकरांना सांभाळलं त्या माऊलीनं. त्या माऊलीचं एक वाक्य मरणोत्तर लक्षात आलं. मला कर्नाटकमध्ये पुस्तकात माझा पाठ घेतला, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाच नाही. आपल्या महाराष्ट्रात मेल्यावर त्याला काही पण देतात, जिवंतपणी देत नाहीत. असो, रेणुकेचे पुत्र. काय जमदग्नीचा राग, माशाचा संसार पाहिला पत्नीनं. मुलाला सांगितलंय हिच्या पदरात पाणी येत नाही, टाक कापून. डोकंच उडवलं. यज्ञात डोकं दग्ध झालं. मुलगा प्रसन्न झाला. बाबा विचारलं जमदग्नीनं काय पाहिजे. माझी आई मला परत पाहिजे. डोकं लावलं एका स्त्रीचं. रेणुका पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. आज 51 पीठापैकी रेणुकेचे जेवढे पीठ आहेत तेवढे पीठ इथून वरीच येतं, खालचं शरीर नाही. 19 ठिकाणी मुक्काम झाला. शेवटचा मुक्काम तिथं झाला. तिथं रेणुकेचं अधिष्ठान झालं. अंत्यविधी तिथं झाला. रेणुकेनं सांगितलं बडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 आवाज देईल. 3 आवाज दीर्घ असतील. 3 आवाज संपेपर्यंत मागं बघायचं नाही. पहिला आवाज आला परशुराम. वेगाच सांगतोय, वेगाच सांगतोय, अपभ्रंश नको, वेगाच सांगतोय. पुन्हा कधी योग आला तर बघू. परशुराम. आई हाक मारते मागं बघा. पाठीमागं बघितलं तर प्रेतातून फक्त डोकंच वरी आलतं. जगात जिथं जिथं रेणुकेचे अधिष्ठान आहे तिथं फक्त डोक्याचीच पूजा, शरीराची नाही. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. बोल भवानी माता की. आदिशक्तीचा अधिष्ठान. त्या रेणुके मातेच्या पोटी परशुरामांचा जन्म. सर्वांना कथा भागण्यात येते. श्रीमन महा भागवते पुराणे परशुराम जन्म प्रसंग कथा स्थिताध्याय. हरे नमः. 7वा अवतार भगवान प्रभू रामचंद्राचा. भांडक आणि शृंग नावाचे साधू यांच्या हाती एक पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. राजाचा पुत्र दशरथ. दशरथाला 702 पत्न्या. एका लग्नाकरता दशरथ राजा गेले. त्या लग्नामध्ये लग्न लावलं आणि नवरीच्या सान्निध्यात उभी असलेली एक सुंदर मुलगी राजा दशरथाला आवडली. ती आविद्या होती. तिचं नाव होतं कैकेयी. राजा दशरथाला 700 पत्न्या. त्याच्यानंतर साध्वी आणि सद्विद्या केली. साध्वी कौशल्या आणि सद्विद्या सुमित्रा आणि आविद्या कैकेयी. सुंदरपणाचा अभिमान मनी. इतकंच बघायचं आपल्याला. अति सुंदर आहे म्हणून केली. मी कधी सांगतो आपल्या देशात देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. बायको सुंदर दिसती किती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती.
इतकी सुंदर आहे की घरात लाईट लावायचं काम नाही, इतकी सुंदर आहे. पण पपेश बापाला म्हणली पिठलं चपाती तुम्हीच करा आणि मला वाढा. काय करायचे अन्न? नदीचं पात्र किती मोठं आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे, जमीन किती आहे त्याच्यापेक्षा उत्पन्न किती आहे, मंदिर किती मोठे आहे मूर्ती कोणाची आहे सांग, झाड किती मोठे आहे आंबे किती लागले ते सांग. कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही आपल्याकडे. माळी किती गळ्यात घातल्यास त्याच्यापेक्षा आचरण किती चांगलं आहे ते सांग. माळी तर नाटकातली माणसं पण घालतात. एके दिवशी बोलून गेलो तुम्हाला, जो नाटकात महाराज होता तेच कोंबडीच्या अंड्याची ऍडव्हर्टाईज करतो इकडे येऊन. नाटकात त्यानं महाराजाचं पार्ट घेतलंय आणि त्यानंच कोंबड्याच्या अंडीची ऍडव्हर्टाईज करावं. हे नाटक असते, परमार्थात नाटक जमत नाही. कधी कधी नाटकात बी नाटक जमत नाही. एके दिवशी बोलून गेलो, आमच्या इथला एक माणूस नाटकात मारुती झाला स्वामीजी. त्यानं नाटकात मारुतीचं पार्ट घेतलं. आधी 113 किलो वजन होतं. बायकोची लाल साडी फाळली, अर्ध्या फाडीची लंगोटी, साडीची लंगोटी आणि अर्ध्या साडीची शेपूट. काय अण्णा नाटक रंगलं. नाटक रंगात आलं, पोरग स्टेजवर पळत गेलं, बाबा मला दुसरा मुलगा झाला, आईचं शिजर झालं, नाशिकला नेले 50,000 पाहिजे. घेतली मारुतीची शेपूट उपसून, मारुत्या दवाखान्यात नाशिकला 50,000 घेऊन. अहो नाटकात नाटक जमत नाही डॉक्टर साहेब नाना, तर परमार्थात नाटक जमन का? परमार्थात ज्यानं नाटक केलं त्याच्यात लावण्याच आणतंय. हिला नाही नाटक जमत. कारण का जमत नाही? त्यानं प्रत्येकाजवळ 2 माणसं ठेवलीत. नाटकी असो कोणी असो. चित्रण गुप्ता भय व्याप्तेना कर्तव्याति भय अनिष्ट कर्मो नष्ट कर्म भय जायन्ते. चित्रं गुप्तं भय जायन्ते, चित्रं गुप्तं भय जायन्ते, चित्रं गुप्तं भय जायन्ते. चित्र आणि गुप्त त्यानं बिना पगारीची माणसं ठेवले. अंधारात होते उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तू उजेडात कर, अंधारात कर, कुठेही कर. हे लिहाल बसले. हा मुद्दा आठवला. माणसाने दिवसा असं काम करावा, माणसाने दिवसभर असं काम करावा, ते काम केल्याच्या नंतर संध्याकाळी नाना आनंदानं झोप लागावा. असे काम करायचे. माणसानं रात्री असे काम करायचे, असे काम करायचे की दिवसा कोणाच्या पुढे गेलं की तोंडला पोहायचं काम नाही पडलं पाहिजे. दिवसा असे बेकार काम करायला येशी लावली चौकून तरी झोप येईन. रातच्या इतके बेकार काम करायला की कोणाला तोंड दाखव वाटन. तपासायला मालक आहे. चित्रगुप्ताला जर नाही तुम्ही भ्यालात तर ते कना कना ते विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही आज मी दृष्टीने पाहिला. विठ्ठलच विठ्ठल सर्वत्र व्यापत आहे तो देव. यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले, प्रगट झाले. पूर्ण पिंडाचे माझे मारुतीराय. पवन असोत हनुमान महाराज की जय. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे पुत्र. चैत्र महिना आहे, त्या मासातली नवमी आहे, दुपारचा दिवस आहे, सूर्य माध्यानी आहे. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. हो राम जन्म लाग सखे राम जन्मला. हातावरी करा. राम जन्म लाग सखे राम जन्मला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला. हो राम टाळी टाळी सखे राम जन्मला. हो
राम जन्म लाग सके राम जन्म लाग राम जन्म लाग सके राम जन्म प्रभु रामचंद्र भगवान की जय। रामप्रभूच्या जीवनात अनिष्ट ठरली एक आई, खूप विस्तारपूर्वक जन्मप्रसंग। कैकेयी इतक्या नालायक स्त्रीची कन्या होती। आईनं आपल्या मुलीला चांगले संस्कार लावायचे, याच्या अलीकडचं वाक्य सांगतो, आईनं चांगलं वागायचं म्हणजे मुलगी चांगलं वागत असती। वडील जे जे करीती आपल्या राज्यामध्ये 18 संत जन्माला आली नसती, प्रांतीय संत सद्गुरु जनार्दन स्वामी जन्माला आली नसती, तर सज्जनांनो आपण माणसं राहिलो नसतो। सद्गुरु काशीनाथ बाबा नसती, काय संत आहे ते प्रांतीय संत। या लोकांची कृपा आहे आपल्याकडे, म्हणून आपण या महात्म्यांची कृपा आहे, या स्वामीजींची कृपा आहे, म्हणून आपण माणसं आहेत राजवत। काय ताकद आहे। अश्वपती नावाच्या राजाची पत्नी होती एक। अश्वपती राजा जेवायला बसला, त्याच्या ताटात एक मुंगी आली। मुंगीनं भाताचा कण उचलला आणि बाजूला गेली। समोरून एक मुंगी भेटली, कुठून आलीस? अश्वपती नावाचे राजा जेवत होते, त्यांच्या ताटातला भाताचा कण उचलला तर समोरून येणारी मुंगी त्या मुंगीला म्हणली, तू मूर्ख आहेस। अश्वपती राजा सार्वभौम राजा आहे, एवढ्या मोठ्या राजाच्या ताटातला भात तू उष्टा का केलास? राजा जेवून उठल्याच्या नंतर लाखो मुंग्या जेवतील इतकं ताटाला खरकट राहत असते, आपल्या मुंग्यांची पोटच किती मोठी असतील, तू का उष्टा केलास? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करती म्हणून अश्वपती राजा हसला, पण बायको समोर बसलेली होती। तुम्ही का हसलात? त्याचं कारण सांगतो। अश्वपती राजाला कीटकाची, प्राण्याची, मुंग्याची भाषा डिके नाना कळत होती, पण त्याचा अर्थ दुसऱ्याला सांगितला की तो स्वामीजी मरत होता। थोरे साहेब बायकोने विचारलं, तुम्ही कशामुळेच हसलात? डॉक्टर साहेब तर ते म्हणले, सहजच। सहज कस काय? उग कस काय? सहजच। सांगात कशा करता हसला? अरे मी मरण। ती म्हणली 10 बाऱ्या मरा, पण सांगा। प्राण्याची भाषा चतुर्कर्णी झाल्याबरोबर अश्वपती राजाने प्राण सोडला। कोणामुळे प्राण सुटला? बायकोमुळे। आणि या बाईच्या पोटी जन्माला आलेली पोरगी कैकेयी 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा जगाचा मालक फिरला। एका घरातली बाई जर अधिकारी जन्माला आली तर त्या घराचं तेज सूर्यचंद्र येतोपर्यंत ते घर चमकत राहते। इतकी तुमची ताकद आहे। या देशाचं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल? माझ्या देशातली स्त्री आहे। इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या। भगवान प्रभु रामचंद्र इति श्रीमन महाभागवते पुराणे सूर्यवंशास्थित भय जायते नृणानां भवाध्याय हरये नमः। पुढे चंद्रवंश। चंद्राला 27 पत्न्या। तरी पण चंद्राने नालायकपणा केला। कोण चंद्र माहिती आहे? 14 रत्नापैकी एक रत्न होता चंद्र। 27 पत्न्या, 60 कन्या होत्या एका व्यक्तीला, त्याच्यातल्या 27 एकट्याला यायला दिल्या। हो, त्याच्यातल्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी। पण हा चंद्र एका महात्म्याकडे शिकायला गेला। त्या महात्म्याचे धर्मपत्नी, तिचं नाव होतं तारा, बृहस्पती महाराजांची पत्नी तारा। या तारेशी अतिप्रसंग केला, तारेचं हरण केलं। सगळ्या लोकांनी स्वामीजी चंद्राला समजून सांगितलं,
अरे गुरु महाराजाची बायको देऊन टाक रे. देऊन टाकली, पण तिला झालेला मुलगा बुध हा द्यायला नाही, तो ठेवून घेतला. बुध नावाच्या मुलाचा आश्रम झाला. त्या आश्रमावर एका राजाला पुत्रकामिष्ट यज्ञ केला. आता नावं ऐकू नका राजाचे, जरा एक्सप्रेस चालू द्या. हो, कोणती गाडी होती एक्सप्रेस काका ती? गीतांजली. ना ती मधले स्टॉप घेत नाही ना. आता असं समजा, कारण देवाचा जन्म करून आरती करायची आपल्याला. लीला उद्या पाहू. गीता होती, हा डबर आलं गीतांजली. योग असा आला, त्या राजाला मुलगा पुत्रकामिष्ट यज्ञ केला, पण कलावा सोडणारा यज्ञातला व्यक्ती होता. त्याला सांगितले मुलीच्या नावानं संकल्प सोड. झाली पोरगी. राजाला दुःख वाटलं. अगस्तीला आमंत्रित केलं, असं होत नाही. मग त्यांनी सांगितलं आमचा काय दोष आहे. राजपत्नीनं सांगितलं कन्याकामिष्ट यज्ञ. हा चला, मुलीचा पुन्हा मुलगा केला. तो मुलगा अंबिका नावाच्या वनात गेला. त्या अंबिका वन म्हणजे भगवान शिवशंकराचा ज्या वनाला शाप आहे त्या वनात गेला. त्या वनात पुरुष गेला की स्त्री होत होती. ही स्त्री झाल्याच्या नंतर भटकन बुध नावाच्या साधूच्या आश्रमावर, हा चंद्राचा पुत्र होता, त्या चंद्राच्या पुत्राच्या आश्रमावर गेली. त्याला लग्न करायचं नव्हतं. ही पाहिल्यावर लग्न करण्याची इच्छा झाली. पुन्हा राजाने शोध घेतला. महर्षी अगस्ती आदी करून सर्व बोलिले. अरे म्हणे आता ती पोरीचं पोरग केलं, पोराची पुन्हा पोरगी झाली, पोरीचं पुन्हा एक जणाची बायको झाली, चंद्राची सून झाली. म्हणा पुन्हा करा. 1 महिना बाईन 1 महिना पुरुष. या वंशात उत्पन्न झालेला वंश, त्या वंशाला म्हणतात चंद्रवंश. ती चांद्रवंशो स्थिता प्राकट्यो स्थित सुते कन्यानाम अध्याय हरये नमा. याच वंशामध्ये देवकादी करून राजे झाले. देवकाला देवकी नावाची कन्या, यांचे बंधू उग्रसेन. उग्रसेनांचं लग्न झालं. हा नालायक कंस जन्माला आला. मी कधी सांगतो, या देशातलं जडवड रत्न तुम्ही आहात, पण आचरण सुटलं की तुमच्या इतक्या वाईट तुम्हीच आहात. म्हणून आचरण खराब होता कामा नये. देखाव्याला किंमत नाही. महाराज किती भारीच्या गाडीत आलाय, त्याच्या गळ्यात माळा किती येतात, त्यानं गंध किती लावलेत, त्याच्या आचरणाला किंमत आहे. त्या 2-3 बायका त्या लेकरायला समजा दर्शक. हो, तुम्ही जितकं आचरण सांभाळताल तितक्या तुम्ही मोठे आहात माझ्या माईंनो. बघा, मथुरेचे राजा उग्रसेन लग्न झालं, बायको चंचल भेटली. दशरथ राजाला काही अविद्या भेटली. स्वामीजी, ह्या उग्रसेन महाराजाच्या पत्नीने हट्ट घेतला, सुयमान नावाच्या पर्वतावर जेवायला जायचं. पर्वताचं नाव लक्षात ठेवा, सुयमान नावाचा पर्वत. विस्तारपूर्वक पुन्हा सांगू कधीतरी आपल्या आश्रमात. हे सगळे येणारच आहेत तिथे. पुन्हा लोक म्हणतील यान टाकला बाबाजीला हुक. माणसं असे. पण बाबाजी तुम्ही म्हणले का मी म्हणलो तुम्हाला? हो, मी नाही म्हणणार, चुकून नाही, अद्याप नाही. मी सोप्या भाषेत सांग का जरा माझ्याकडे भाषेत. मग इजला आता फिरू शपथ आता नाही. हो, पहिल्यानं असं वाटायचं 7-8 वर्षापूर्वी डायरी घेऊनच कोणतरी मग तारीख घ्या, कोणतरी तारीख. आता फोन आला की घाम येतो. अरे बापरे. पुन्हा त्यातली त्यात काल नानानं लोखंडाचा हुक टाकला शेवटच्या टप्प्यात. योग असा आला, त्या सुयमान नावाच्या पर्वतावर जेवायला एकटीच निघाली 2-4 महिला घेऊन. सुयमान नावाचा पर्वत इतका सुंदर, फार सुंदर. त्याचं वर्णन चैत्रवनासारखं आहे, मधु नावाच्या अरण्यासारखं आहे. त्या वनात बसल्याच्या नंतर द्रुमिल नावाचा राक्षस वरून चालला. त्यानं उग्रसेन महाराजांची पत्नी पाहिली. मायावी राक्षस होता. त्यानं उग्रसेनाचं रूप घेतलं आणि जेवायला बसला. हिला वाटलं मालकच आले. सांगच्या घरी गव्हाणे साहेब रतिसुख मागितलं. रतिसुख मागितल्याच्या नंतर 2 कारणानं कळालं. महाराज अण्णा ते महाराज दुपारी होते ना आपल्या संग. 2 कारणावरून लक्षात आलं, बनकर अण्णा हे आपले पती नाही. तू कोण?
त्वया स्थितायं त्वं नैवं भ्रतारेव च. तू कोण रूप प्रगट केलं हे दुर्मिळ आहे. गर्भपात करावा तर बालहत्येचं पातक लागतं. शाप द्याला हलकटा. माझ्यासारख्या स्त्रीला भ्रष्ट केलंस. तुझ्यासारखा नालायक मुलगा जन्माला येईल म्हणून हो कंशा जन्माला आला. हे कंश्या मी नाही म्हणत कंसाल कंस. जयद्रथ्या शकुन्या दुःशासन्या दुर्योधन्या मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान भाऊजाईला नानाजानं मांडीवर घेतलं ते हलकट दुर्योधन आहे. हो मोठी भाऊजाई आई समान असते म्हणून हे दुर्योधन आहे. कोण शकुनी सांगितलं तुम्हाला त्या दिवशी. सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारलेच नाही. कौरव शकुनीनच मारले. ते बदला घ्यासाठी आलत नालायक. बहिणीच्या 100 सोना ढवळ्या साडीत उभ्या केल्या त्यानं. हे शकुनी आहे नालायक. रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही. त्या तुटलेल्या नाकाचीनं मारलं. अहो 80,000 बायका होत्या तरी म्हणली दादा मला एक वहिनी आण. आणि सीता आणायला लावली ह्या तुटलेल्या नाकाचीनं स्वामीजी सीता. म्हणून रावणा वाजला तो रावण. त्यानं बी कशालीच आहे का. या बा फुकट खाणारे माणसं घरी ठेवायचे नाही बरं नाना. स्वामीजी जो आश्रम झाडीत नाही का त्याला आश्रमावर ठेवायचं नाही. हो आश्रमाचं मागचं भितड पाडीत ते एका दिवशी. रघुनाथ बाबा तुम्हाला बी सांगायलो तुमचं लय जरा गरीब काम आहे. जरा जरा नख बाहेर काढी जा तुम्ही बी. हाँ इतना नरम मत बनो जब तुम्हें चबा डाले. मराठीत सांग मला हिंदी येत नाही. मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई गाड़ी चली गई आणि मैं खाली राहिला. अरे इतकं नरम होऊ नका की जग तुम्हाला खाऊन टाकील आणि इतकं कडक होऊ नका की लोक जवळ यायला भेटतील. रघुनाथ बाबाचा इतका काम स्वभाव लोण्यासारखाच. स्वामीजी फुकट खाणारी माणसं जवळ सांभाळले की पत्राच्या वाशे नाले मोजितेत. झोपड्याचे वाशे मोजितेत. जिनच्या पॅन्टीवाल्याला वाशे कळत नसते. उगं हो म्हणून ऐका. आमची ते एक पाहुणा आला. मसड येईल ती आमची आणि त्याला दुधाचा आणि दह्याचा लय नाद. नेमकीच कापसा आमचे कापसा अशी एवढा मला कापूस असतो भरपूर चांगला असा गुडघ्या इतका कापूस होता. फवारी झाली मस्त वातावरण चांगलं. फकडी नाही काय नाही मवा नाही तुडतुडे नाही काय नाही पांढरी माशी नाही. आमच्या घरचे म्हणले पाहुणा 6 दिवस झालं जाईच ना. मी म्हणलं उद्या जातोय. मी म्हणलं काय चाललं पाहुणे राव. काय नाही आता बाबा मसड आटूस तर नाही जात. अवघडच काम आहे. मसड आटूस तर मसड तर आता 17-18 महिने दूध देईन ना ती. आणि तो रोख सुंब्या कौरक आपल्या इथं. होय मोहन. हां 2 तारखेला 1 वाजला की इथून जावं लागतं. काकानं सोय केली चांगल्या घरी म्हणजे तिथंच राहत असते तोय. हां हे उद्या कांदे निसायला ठेवते ना आपल्याला. म्हणून शहाण्या कांद्यानं 2 तारखेला पळ काढावं. आमच्या गड्याला म्हणलं उद्या फवारा करायचा. ते म्हणलं महाराज काय महागाईची औषधे रोगच नाही कापसाव. मी म्हणलं तू मुकाट्या बस 10 रुपयाची चुन्याची डबी आण आणि डब्यात कालीला बंद कर अण्णा चुना आणि एक जरसं तोळाभर औषध टाकलं वास यावं म्हणून. आणि म्हणला फवाऱ्याला पेट्रोल. मी म्हणलं पेट्रोलचा घ्यायचा नाही कुच्या घ्यायचा. 3 टाक्या पाहुण्यानं फवारल्या आणि 4थ्या टाक्याला म्हणला संडासून येतो. 9 वर्ष झालं तो अजून आलाच नाही. इतका कसा संडासला बसला काय माहिती.
कुंभकर्णाचा चुलता होता का काय माहिती, पुन्हा नाही आला. हे फुकटचन फाचन. बा रावणानं पडलंकेचं राज्य दिलं बहिणीला. राज्य सोडून भावाच्या घरचे तुकडे खाल्ले, बाई आणायला लावली. बहिणीनं मारला भाऊ. हो, आणि कौरव मारले सख्या मामानं गांधारीच्या भावानं, त्या शकुन्यानं. हलकट होत ते. चला कंस जन्माला आला, दुराचारी कंस. कंसाचं लग्न झालं. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 पत्न्या जरासंधाच्या मुली होत्या. हो, लग्न. देवकीचं लग्न वसुदेव नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाची वरयात्रा काढत असताना, जी वरात म्हणतो ना आपण, वरात, लग्न झाल्यावर मला वाटते मारुतीरायाचं दर्शन घेत असते. अजून बऱ्याच हलकट नवरदेवाला कळच न मारुतीचं दर्शन बिना बुटाचं घेतात म्हणून. नवरदेव बुटाडच काढीनं, बुटा सगट पाया पडायला. अरे त्यानं रावणाचे तंगडे हाणलेत मामुल्या. ते गुडघ्यापासून पाय तोडीन तो मारुती, येड्यावानी काऊन करतो. आणि त्याच्या संग ती बी येडी, त्या इती तासाच्या चपला ते शालन तेन, ती वडणीन तेन, तशीच चालली मारुतीकडे. मी म्हणलं मंजुळे मरशीन बाराशीत पडून. हो ना, याला अक्कल नाही, तुला तर अक्कल असं चप्पल काढ ना बाहेर. मारुतीचं दर्शन कोण्याच नवरीनं चप्पल घालायची नाही, नवरदेवानं चप्पल बूट घालायचं नाही. सासऱ्याच्या पैशावरल्या बुटावर टेकीत जातो, आजोर होतो तू यासारखा. आणि आता कोणासारखा झाला सुंबळे. तो कोणासारखा जरी झाला तर मेल्यावर त्याच्यात दारात ठेवावं लागतं यशीत. पुढचे खांदेकरी मागन, मागचे पुढन, मग वटीतले दाणे तिथे टाकतात, देतात फुकून लोक. मग कळतच नाही मारुती कोण. अहो काही चांगले माणसं पागल हो. गडबडीत ऑटोनं जायचं असं ना, उभं कर. त्या ऑटोवाल्याला म्हणतो उभा कर, उभं, चल चल. आणि याच्या हातात बिडी असती. आणि मारुतीच्या मंदिरापासून आता बिडी टाकून द्यावा तर रुपया चाललाय. बिडी अशी मागून धरी, तू जय मारुती राय. अरे ज्यानं रावणाच्या मिशा जाळ्या तो धोतर मागून जळण सुंबळ्या. कशाला मारुतीला बिडी मागून टाकी तू सुंबळ्या. अरे टाक ना ती बिडी खाली. येडाय कधी मारुती, ज्यानं प्रभू रामचंद्राचा संसार मोड्याला जाग्यावर आणलाय. राम जी के साथ हनुमान नहीं बोते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं. इकडे त्या लग्नामध्ये आकाशवाणी झाली. हिच्या पोटी जन्माला 8वा बालक तुझा शत्रू. सर्वांना कथा बघण्यात फारच ऐकायचं असेल तर 2 तारखेला काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनासाठी दुपारी 10 ते 12 काल आहे. तुम्ही म्हणताला आता इथं शिवाजी काकानं जागा काय केली असेल. ही सगळी जागा झाकून निघणार आहे, मंडप होणार आहे, सावली होणार आहे. उन्हात कशी बसवायची तुम्हाला. हो, तुम्ही उन्हात मी कसा इथं राहीन. तुम्ही सावलीत मी पण सावलीत. सुंदर मंडप होणार आहे. काल्याचं कीर्तन सोडायचं नाही कोणी. चिंतन कृष्णाचं सांगायला बाळू आहे काला. मग काला पप्याची माय ऐकायची नाही, तुम्ही कशी ऐकते. बरेच लोक म्हणते काल्याला मी आहे. ह्या महा काला आहे, तो हा काला कसा, तो हा सारा कालवाच झालाय. आमचा कालवा कोण ऐकायला. काला कृष्णाचा आहे, सांगायला बाळू आहे गिरगावचा. घेऊन या खटगे माराय धावला, हात धरला. पुरुषार्थ होता वसुदेवाकडे. कशी बायको मरू द्यावा. अक्षिदा पडल्यात आपल्या तिच्यासोबत. अंतरपट सुटलाय. नका म्हणजे मग बंदी शाळेत टाकलं. मुलगा झाला पहिला. आनंद उत्सव साजरा केला देवकीला पहिला मुलगा झाल्या. पण तिथं 6व्या क्रमांकाचे स्वामीजी संन्याशी पोचले. त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद. आणि नारदानं सांगितलं कंसा कसले पेढे येतात. मला भाचा झाला, मी मामा झालो. नारद हसले. तर कंस म्हणला तुम्ही कसं काय हसले. नारदा अरे शत्रू जन्माला आल्यावर कुठं आनंद उत्सव साजरा करीत असते. तर कंस म्हणला देवकीला 8वा मुलगा झाल्यावर मला मारणारे. तर नारद किती हुशार होते पहा. नारद म्हणले कंसा 8 मुलं देवकीला झाले तर लहान